नमस्कार मित्रांनो, मी सुनील परांडे. आज आपल्याला काय मॅट्रिक्स मधला पुढचा पॉइंट बघायचा आहे. मॅट्रिक्स मधला पुढचा पॉइंट. तर पुढचा पॉइंट काय आहे? बघा, ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. म्हणजे मॅट्रिक्सचं ट्रान्सपोज कसं करायचं? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स, ऑर्थोगोनल ऑफ मॅट्रिक्स पाहायचा आहे आणि त्यावरची काही प्रॉपर्टी आणि सम एक्झाम्पल्स. बघा, फर्स्ट आपण पाहूया ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. बघा, मॅट्रिक्स ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्सचं डेफिनेशन काय? द इंटरचेंज ऑफ रो अँड कॉलम्स. बघा, काय इंटरचेंज एवढाच आहे म्हणजे द इंटरचेंज ऑफ रोज अँड कॉलम्स इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. ते इंटरचेंज रो आणि कॉलम म्हणजे काय रे? बघा, एखादं मॅट्रिक्स आहे काय 1 2 5 6. हा मॅट्रिक्स ए आहे, बरोबर आहे. मला याचं ट्रान्सपोज करायचं आहे. काय असेल तुम्ही इंटरचेंज करा. काय इंटरचेंज म्हणजे जागा बदला त्यांची, कोणाची? रोज आणि कॉलमचा. जर कॉलम असेल तर ते रो करा, रो असेल तर ते कॉलम करा. आणि बघा, इट इज डिनोटेड बाय, हे डिनोटेड कसं दाखवतात? ए च्या डोक्याला ए ट्रान्सपोज टी लिहितात किंवा ए डॅश म्हणजे तो ए ट्रान्सपोज. एच काय घेतलंय? त्या मॅट्रिक्सचं जो काही नाव असेल ते तुम्ही घ्यायचं. जर बी मॅट्रिक्स असेल तर बी च्या डोक्याला टी लिहायचं म्हणजे बी ट्रान्सपोज और बी डॅश म्हणजे बी ट्रान्सपोज, बरोबर आहे. आता बघा, हे ट्रान्सपोज कसं? हा ए मॅट्रिक्स आहे. जर ट्रान्सपोज कसा असणार आहे? जर मला ट्रान्सपोज करायला म्हणलं तर ए डॅश किंवा ए टी लिहायचं म्हणजे ए ट्रान्सपोज इज इक्वल टू, त्याने काय सांगितले? इंटरचेंज ऑफ रो कॉलम. रोचं कॉलम, बघा हा रो आहे, त्याचं कॉलम करूया म्हणजे 1 2 कॉलम केलं काय? जो रो होता तो केलं मी कॉलम आणि सेकंड रो तो परत कॉलम केला. 2 5 6 झाला. हा झाला तुमचा ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. किती इझी आहे बघा. फक्त तुम्हाला जागा बदलायची आहे. रो असेल तर ते कॉलम करायचं आणि कॉलम असेल तर त्यांची काय करायचं? मला रो. त्याला म्हणतात ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. हे तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स किती इझी आहे? काय? इंटरचेंज रो अँड कॉलम इज कॉल्ड ॲज ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स. त्या पुढचा डेफिनेशन आहे काय? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. बघा, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स म्हणजे काय? इफ A into A transpose is equal to A transpose into A. म्हणजे बघा, एक मॅट्रिक्स आहे A आणि त्याचा ट्रान्सपोज, ह्या दोघांचा जर तुम्ही गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर काय आलं पाहिजे? I म्हणजे काय? युनिट मॅट्रिक्स. मग त्यावेळी काय असणार आहे? then the matrix A is called orthogonal matrix. म्हणजे A मॅट्रिक्स आणि त्याचा ट्रान्सपोज, ह्या दोघांचा गुणाकार जर युनिट मॅट्रिक्स येत असेल तर A हा मॅट्रिक्स काय असतो? ऑर्थोगोनल मॅट्रिक्स. बघा, एकदम इझी आहे. समजलं डेफिनेशन? A into A transpose is equal to A transpose into A is equal to I is called as orthogonal matrix. आणि some properties of प्रॉपर्टी बघायची आहे. कशाची प्रॉपर्टी बघायची आहे? ट्रान्सपोज मॅट्रिक्सचे प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज ऑफ ट्रान्सपोज मॅट्रिक्स. फर्स्ट प्रॉपर्टी, फर्स्ट बघा, कंसामध्ये AB ट्रान्सपोज. बघा, कंसामध्ये A into B दोन मॅट्रिक्सचे ट्रान्सपोज असेल तर इज इक्वल टू तुम्ही कसं लिहिणार आहे? पहिला B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. बघा, व्यवस्थित लक्ष द्या. AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. म्हणजे इथे बघा, दोन मॅट्रिक्स आहेत A आणि B. मग जो सेकंड मॅट्रिक्स आहे तो आधी घ्यायचा, B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. हा प्रॉपर्टी आहे. A into B चा ट्रान्सपोज असेल तर B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज. हा फर्स्ट. सेकंड आहे A plus B ट्रान्सपोज. ऍडिशन आहे आणि त्या ऍडिशनचं काय आहे? ट्रान्सपोज आहे. म्हणजे येणार A ट्रान्सपोज प्लस B ट्रान्सपोज ॲज इट इज लिहा किंवा B ट्रान्सपोज प्लस A ट्रान्सपोज. काही फरक पडत नाही. तुम्ही B घ्या किंवा A घ्या, काही फरक पडत नाही. पण इथं गुणाकार आहे. गुणाकारात काय असलं पाहिजे? पहिला सेकंड मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज इनटू फर्स्ट मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज आला पाहिजे. अदरवाइज ते रॉंग आहे. हा प्रॉपर्टी. त्यानंतर थर्ड आहे. थर्ड काय? A ट्रान्सपोज चा परत ट्रान्सपोज म्हणजे एक हा मॅट्रिक्स आहे, त्याचा ट्रान्सपोज मी दोनदा केला तर परत तुम्हाला तो A आहे तोच मॅट्रिक्स भेटेल. काय? ट्रान्सपोजचा ट्रान्सपोज जर घेतला तर तुम्हाला आहे तोच परत मॅट्रिक्स भेटतो. हे टोटल 3 प्रॉपर्टी तुम्हाला लागणार आहेत. महत्त्वाचे कुठलं? हा पहिला आणि हा थर्ड. हे दोन प्रॉपर्टी तर तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. समजलं का? ट्रान्सपोज ऑफ मॅट्रिक्स म्हणजे काय? इंटरचेंज ऑफ रो अँड कॉलम्स. आणि ऑर्थोगोनल काय? A into A ट्रान्सपोज इज इक्वल टू काय आला पाहिजे? I आला पाहिजे. आणि त्याचे सम प्रॉपर्टीज. त्याच्यावरती एक्झाम्पल व्हायचं. पेपरवर तुम्हाला एक्झाम्पल कसे विचारतात एकदम इझी आहे. पहा, फर्स्ट एक्झाम्पल. फर्स्ट एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. इफ
if A is equal to 2 5 6 0 1 2 comma B is equal to 6 1 0 4 5 7 comma verify that काय म्हणले A B transpose is equal to B transpose into A transpose. बघा तुम्हाला काय प्रूव्ह करा दोन मॅट्रिक्स दिले काय A हा मॅट्रिक्स आणि B मॅट्रिक्स तुम्हाला व्हेरिफाय काय करायला लागले AB चा ट्रान्सपोज म्हणजे A into B मॅट्रिक्सचा दोघांचा गुणाकार करा आणि त्याचा ट्रान्सपोज काढा आणि त्यानंतर काय पहिला B ट्रान्सपोज घ्या A ट्रान्सपोज घ्या त्या दोघांचा गुणाकार करा हे दोन्ही इक्वल आहेत तुम्हाला दाखवायचं काय करायचं हे इक्वल आहे दाखवायचं बघा फर्स्ट आपण काय करणार मग मी गिवन मध्ये लिहून घेणार गिवन मध्ये जे आहे ते लिहून घेतो गिवन मध्ये जे आहे ते लिहून घेतलं फर्स्ट A मॅट्रिक्स लिहून घेतलं मला काय करायचं आहे बघा A घेतलं A चा ट्रान्सपोज काय असणार आहे बघा सांगितलं इंटरचेंज रो अँड कॉलम हे रो चं काय करायचं कॉलम करायचं 2 5 6 आणि सेकंड 0 1 2 हा झाला A ट्रान्सपोज तसंच कॉमा B ट्रान्सपोज काय असणार आहे रो चं कॉलम म्हणजे बघा हा येतो 1 6 1 0 4 आणि 5 7 झालं बघा मी A वरून A ट्रान्सपोज काढलं B वरून B ट्रान्सपोज मला व्हेरिफाय करायचं आहे काय A into B करायचं आहे नाव A into B मला काढायचं आहे बरोबर आहे A into B काढायला मला बघा A लिहून घेतलं मॅट्रिक्स 2 5 6 0 1 2 आणि B मॅट्रिक्स काय बघा 6 1 0 4 5 7 बघा दोन मॅट्रिक्स तुम्ही गुणाकार करताय फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स बघा 1 2 3 आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज 1 2 3 दोन्ही सेम असेल तरच तुम्ही त्या A आणि B चे काय करणार आहे गुणाकार करणार आहे ते बघा 1 2 3 कॉलम्स आहेत आणि 1 2 3 रोज आहेत म्हणजे यांचा गुणाकार होतोय बघा गुणाकार कसा येणार आहे therefore AB is equal to 2 into 6 किती आलं 12 D plus 5 into 0 0 5 into 6 into 5 तिथं 30 बघा काय केलं 2 into 6 12 आलं 5 into 0 0 6 into 5 30 तसंच फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into 1 2 plus 5 into 4 20 6 into 7 plus 42 बरोबर आहे का त्यानंतर बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 into 6 काय आलं 0 परत 1 into 0 0 plus 2 into 5 10 तसंच 0 into 1 0 1 into 4 4 plus 2 into 7 14 झालं हा काय होता 42 12 plus 30 किती येतं 42 त्यानंतर बघा 20 plus 42 किती आलं 62 आलं plus 2 64 त्याला 64 त्यानंतर बघा 0 plus 0 plus 10 म्हणजे काय येतं 10 येतं आणि 4 plus 14 किती येतं 18 तर काय झालं AB हा पण मला AB करायचं काय नाही AB ट्रान्सपोज पाहिजे मला काय पाहिजे AB ट्रान्सपोज म्हणजे बघा AB यांचा ट्रान्सपोज इज इक्वल टू काय कराय हे रो चा करणार मी कॉलम म्हणजे बघा 42 64 10 18 मग रो होतं ते मी कॉलम केलं आणि कॉलम होतं ते रो केलं त्याला म्हणतात इक्वेशन नंबर 1 एक सेट होतं अजून मला काय पाहिजे B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज काढायचा मग परत बघा नाउ B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज ऑलरेडी मी काढले मग B ट्रान्सपोज काय आहे इथं आहे B ट्रान्सपोज 6 0 5 1 4 7 तर आणि A ट्रान्सपोज काय आहे चेक करा A ट्रान्सपोज काय आहे 2 0 5 1 6 2 परत दोघांचा गुणाकार करायचा आहे मला काय पाहिजे फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स इज इक्वल टू सेकंड मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज कॉलम बघा 1 2 3 रोज 1 2 3 दोघांचा गुणाकार होतो तो गुणाकार कसा करायचा परत 6 into 2 किती आलं 12 0 into 5 0 5 into 6 परत 30 बरोबर आहे
त्यानंतर बघा परत 6 into 0 6 0 into 1 0 5 into 2 plus 10 बरोबर. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट रो 2 into 1 2 plus 4 into 5 20 plus 7 into 6 42 परत सेकंड रो सेकंड कॉलम 0 into 1 0 4 into 1 4 plus 7 into 2 14. आता सगळ्याचं ऍडिशन काय येतं 2 plus 0 12 12 plus 0 12 plus 30 40 12. पण बघा 0 plus 0 plus 10 10 right 10. बघा 20 plus 42 62 plus 2 64. बघा 4 plus 14 18. हा काय तुमचा A B ट्रान्सपोज into A ट्रान्सपोज इक्वेशन नंबर 2. आणि इक्वेशन 1 आणि 2 वरून मला काय समजतं बघा हे दोन इक्वेशन 1 आणि 2 वरून एक RHS सेम आहे असेल तर काय असणार आहे ऑलरेडी LHS काय असणार आहे सेम असणार आहे बघा 40 42 10 42 10 आणि 64 आणि 18 दोन्ही सेम आहेत का जर मॅट्रिक्स समान असेल तर या आपण इक्वेशन 1 and 2 वरून काय आहे AB ट्रान्सपोज इज इक्वल टू B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज. बघा फर्स्ट प्रॉपर्टी होल झालं का तुम्हाला मगाशी प्रॉपर्टी सांगितलं मी A इनटू B ट्रान्सपोज असेल तर इज इक्वल टू काय येतं B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज. हे प्रूव्ह केलं का आपण तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचं होतं. सगळ्यांना एक्झाम्पल समजलं का बघा AB ट्रान्सपोज कसा काढायचा फर्स्ट अपॉन A इनटू B चा गुणाकार करून घ्यायचा मग त्यानंतर काय करायचं त्याचं ट्रान्सपोज ट्रान्सपोज कसं करायचं इंटरचेंज रो अँड कॉलम त्यानंतर परत B ट्रान्सपोज काढायचा A ट्रान्सपोज आणि त्या दोघांचा गुणाकार ते इक्वेशन 1 आणि 2 काय असतात दोन्ही सेम मॅट्रिक्स आले पाहिजेत सेम मॅट्रिक्स असेल तर तुमचं काय झाला व्हेरीफाय झाला AB ट्रान्सपोज इक्वल टू B ट्रान्सपोज इनटू A ट्रान्सपोज. अजून एक एक्झाम्पल बघूया ट्रान्सपोजचं शेवटचा एक्झाम्पल नेक्स्ट बघा इफ A is equal to 2 minus 3 1 5 and B is equal to 3 minus 1 2 1 0 1 then verify that परत तेच करायचं आहे AB dash is equal to B dash into A dash वा परत तेच ट्रान्सपोज दे किंवा डॅश ते मीनिंग दोघांचं एकच आहे डॅश मध्ये देखील तो काय आहे ट्रान्सपोजच तुम्हाला करायचा आहे. बघा एक एक्झाम्पल मी हे सॉल्व्ह करून तुम्हाला दाखवते. फर्स्ट आपण काय करणार आहे ते लिहून घेतलं डिटरमिनंट मॅट्रिक्स आहे ते लिहून घेतला मला काय करायचं एक ट्रान्सपोज लागणार आहे बी ट्रान्सपोज मग ए ट्रान्सपोज काय असेल रे इंटरचेंज रो अँड कॉलम 2 3 1 5 and B transpose is equal to 3 minus 1 2 1 0 1 काय केलं इंटरचेंज रो आणि कॉलम केलं तर त्यानंतर काय फर्स्ट वन काय करायचं आहे A into B मला फाइंड करायचं आहे. नाउ A into B A आणि B चा मला काय करायचं आहे गुणाकार करायचा आहे 2 minus 3 1 5 आणि सेकंड आहे 3 minus 1 2 1 0 1 मग गुणाकार कधी होणार आहे फर्स्ट मॅट्रिक्स मधला नंबर ऑफ कॉलम्स सेकंड मॅट्रिक्स मधला नंबर ऑफ रोज इक्वल असतील तर कॉलम किती आहेत 1 2 रो किती आहेत 1 2 दोन्ही सेम आहेत का काय मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे. मग करा मल्टिप्लिकेशन करायचं 2 into 3 6 minus 3 into 1 minus of झालं परत बघा हा फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 into -1 -2 आणि -3 into 0 plus 0 first row third column 2 into 2 4 -2 into -3 into 1 minus of 3 झाला तर त्यानंतर परत सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 into 3 3 5 into 1 5 1 into -1 -1 plus 1 into 0 5 into 0 0 1 into 2 2 आणि plus 5 into 1 5 म्हणजे काय येणार बघा आता 6 3 3 -2 plus 0 -2 4 3 1 3 plus 5 8 -1 plus 0 -1 2 plus 5 7 आता आला AB आला AB मला काय पाहिजे
ए बी ट्रान्सपोज पाहिजे. ए बी चा ट्रान्सपोज म्हणजे ह्याचा ट्रान्सपोज नंतर रोज काय करायचं कॉलम 3 - 2 1 8 - 1 7 हा झाला इक्वेशन नंबर 1. काय आपण केला ए बी ट्रान्सपोज फाइंड केलं. आता मला तसंच काय करायचं आहे बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज काढायचं आहे. आता परत नाव बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज. बी ट्रान्सपोज काय आहे बरं त्या बी ट्रान्सपोज तुम्ही फाइंड करा. काय 3 - 1 2 1 0 1 तसंच बघा ए ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज काय 2 1 -3 5. परत चेक करा फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम किती आहेत 1 2. सेकंड मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ रोज किती आहेत 1 2. तर दोघांचं काय होतं मल्टिप्लिकेशन एक्झिस्ट आहे. दोघा मल्टिप्लाय करणार therefore बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज इज इक्वल टू हा फर्स्ट फॉर्म्युला 3 × 2 6 प्लस 1 × -3 मायनस ऑफ 3. बरोबर 3 × 1 3 येतं आणि 1 प्लस 1 × 5 5 येतं. त्यानंतर परत सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 × 2 -2 0 × -3 प्लस 0. त्यानंतर सेकंड रो परत सेकंड कॉलम -1 × 1 -1 0 × 5 0. परत बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम 2 × 2 4 1 × -3 minus of 3 2 × 1 2 plus 1 × 5 5. And therefore B transpose plus A transpose is equal to 6 minus 3 काय येतं 3 येतं. 3 plus 5 8 minus 2 plus 0 काय येतं -2 minus 1 plus 0 -1 4 minus 3 1 येतं आणि 2 plus 5 7. हा झाला इक्वेशन नंबर 2. आता तुम्ही ए बी ट्रान्सपोज काय बघा 3 8 -2 -1 1 7. बघा बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज परत काय आला 3 8 -2 -1 1 7. दोन्ही सेम आहेत का चेक करा. मॅट्रिक्स दिले ते दोन्ही सेम आहेत का आहेत म्हणून इक्वेशन 1 and 2 वरून ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज. झालं का होल. तुम्हाला हेच क्वेश्चन विचारलं का व्हेरीफाय करा ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज आहे का. बघा सगळ्यांना समजलं असेल ट्रान्सपोज म्हणजे काय एकदम इझी आहे. इंटरचेंज ऑफ रो अँड कॉलम. मला रो आणि कॉलमचं जागा करायचं इंटरचेंज. रो असेल तर कॉलम कॉलम असेल तर रो करायचं आणि त्याचं प्रॉपर्टी पाहिला तुम्हाला मॅक्झिमम हेच प्रॉपर्टी विचारतात ए बी ट्रान्सपोज इज इक्वल टू बी ट्रान्सपोज इनटू ए ट्रान्सपोज व्हेरीफाय करून दाखवा. सगळ्यांना समजलं एक्झाम्पल प्रॅक्टिस व्यवस्थित करायचं. थँक्यू.